शेती क्षेत्रात शेतकऱ्यांचे कष्ट अनंत असतात, पण काही शेतकरी त्यांच्या कष्टाला नवीन दिशा देण्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा पाया उभारण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात। मी नितीन अंकुश इंगळे, माझा व्यवसाय हा शेतीच आहे। माझी 5 एकर शेती आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणजे वाळुंज। येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या नितीन इंगळे यांनी शेतीच्या माध्यमातून एका छोट्याशा खोलीत आपल्या स्वतःचा फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला। आज हे फळ प्रक्रिया केंद्र एक भव्य स्वरूपात साकारत आहे। हे प्रक्रिया केंद्र महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट या प्रकल्पाच्या अर्थसहाय्यानं उभारण्यात येत आहे। विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% वर सातत्याने टिकवायचे आहे। त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फळपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% कमी करायची आहे। या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुलपिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधाची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे। शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे। महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे। नितीन इंगळे यांना लागणारे आवश्यक वित्तीय सहाय्य व FIL घटकांतर्गत सवलतीच्या व्याजदरात कर्ज देऊन सहकार्य केले आहे। सुरुवातीची परिस्थिती थोडी खालावलेली होती। मग ह्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना आम्हाला खूप कष्ट करावे लागले। सुरुवातीच्या पडत्या काळात नितीन इंगळे आणि त्यांच्या पत्नी सविता इंगळे या दोघांनी मिळून आपला शेती व्यवसायात उदरनिर्वाह चालवला। आधुनिक तंत्राचा वापर करून दोघांनी उत्कृष्ट शेती केली। पण हे उत्पन्न काढत असताना त्या शेतमालाला आमच्या कधी अजिबात बाजारभाव मिळत नसायचा। मग त्या काय करायचं, एवढं सगळं खर्च करायचा, सगळं करायचं आणि मग त्याला आपल्याला केलेला खर्च सुद्धा कधी निघत नसायचा। मग खूप विचार करायचा आम्ही की काहीतरी ह्याच्यावरती प्रॉपर मार्ग निघाला पाहिजे, काहीतरी चांगला मार्ग निघाला पाहिजे। परंतु नितीन इंगळे कधीही स्वस्थ बसले नाहीत। हे काय म्हणायचे की आपण हे असे सीताफळ आपले झाडावरचे गळून खाली गेले नाही पाहिजे, आपण ह्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करू। तो माल असा आपण एका भांड्यात कॅरेटमध्ये घेऊन यायचे, त्याचे गर काढायचे, ते कसे आपल्याला म्हणजे व्यवस्थित ठेवता येतील बिया बाजूला करून त्याचं आम्ही स्टार्टला प्रोसेसिंग करायचो। ते जसे सांगायचे तसे मी त्यांना मदत करायचे। मला माझ्या घरच्यांनी खूप चांगली साथ दिली। मी माझ्या मिसेसला सांगायचो की बाबा आपण असं करू तसं करू, तिचाही माझ्यावर खूप मोठा विश्वास। ती म्हणायची चालेल आपण असं करू। यातूनच त्यांनी तोकड्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय हळूहळू वाढविला। मला सुरुवातीलाच मार्केटिंग मिळालं होतं आमच्या मालाच्या गुणवत्तेनुसार आणि मग म्हणतात ना एकाकडून दुसरीकडून तिसरीकडं असं होत गेलं की बाबा नितीन आबाकडे चांगल्या पद्धतीचा माल मिळतो। आणि माझी 2 मुलं आहेत, ते पण एक मोठा मुलगा रोहन नितीन इंगळे तो 12वीला आहे आणि छोटा मुलगा सोहम नितीन इंगळे तो 9वीला आहे। ते पण ज्यावेळेस शाळा नसेल रिकाम्या वेळात ते सुद्धा आम्हाला ह्या प्रोसेसिंगसाठी मदत करत असतात। मग 2022च्या दरम्यान पेपरमध्ये एक ॲड वाचली, मॅग्नेटचा प्रोजेक्टचा असं आपल्याला हे करायचं आहे आणि त्याला 60% अनुदान आहे म्हणून। तर त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला आणि मी पहिल्या टप्प्यातच मला माझं सिलेक्शन झालं होतं। मॅग्नेटने केलं बँकेकडे शिफारस आमची की बा असे आमचे पात्र लाभार्थी आहेत आणि हे लाभार्थी खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ह्यांना तुम्ही कर्ज द्यावं असं मॅग्नेटने शिफारस केली। आणि जे काही डॉक्युमेंट असतील ते आम्हाला ते आमच्याकडं समजा एखादी पूर्तता झाली नसेल तर
तर ते आम्हाला सांगायचे की बाबा तुम्ही हे आणा ते आणा, आणि खूप मदत केली. बँकेने पण खूप मोठी मदत केली. आणि आवर्जून मी कौतुक करतो की मॅग्नेट विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचं, सर्वच, की एखाद्या लहान मुलासारखं त्या आम्हाला सांगायचे की असं केलं पाहिजे. कारण आमचं शिक्षण थोडं कमी, शेतकरी टच असल्यामुळं जे काही डॉक्युमेंट असतील ह्याच्यामध्ये आम्ही थोडंसं कमी राहायचो. आम्ही कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतो, पण डॉक्युमेंटमध्ये आम्ही थोडंसं मागे राहायचो. मग ह्या डॉक्युमेंटमध्ये आम्हाला कसं पुढं आणता येईल, मग कसं मार्गदर्शन करता येईल, खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे आम्हाला. आणि मग आम्ही पण त्यांनी जे काय सांगेल त्याचा सगळा पाठपुरावा करून जे जे पाहिजे योग्य पद्धतीने आम्ही त्यांना ते सबमिट करत गेलो. आणि अशा पद्धतीने मॅग्नेटचे मला 2 हप्ते मिळाले आत्तापर्यंत. आता 3रा हप्ता हा सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर 3रा हप्ता आहे. 35% अनुदान पाठीमागे राहिलेलं आहे आणि मी लवकरात लवकरच हे पूर्ण करणार आहे. आज या प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून येत्या 2 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. आता मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की ज्या स्वप्नापर्यंत मी पोचण्यासाठी मला 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागणार होता, त्या स्वप्नापर्यंत मी खूप लवकरच पोचतोय. तर हे पोचण्याचं माध्यम कोण? तर आशियाई विकास बँक आणि मॅग्नेट प्रकल्प. मॅग्नेट योजनेमध्ये माझी निवड करून मला जे अर्थसहाय्य केलं, आशियाई विकास बँकेचं आणि मॅग्नेट प्रकल्पाचं मी आभार मानतो.